ज्यांचं आपण मार्गदर्शन ऐकलेलं आहे अशा विधान परिषदेच्या उपसभापती माननीय धन्यवाद. आपण साहेबांचा शब्द पाळतो त्यामुळे मेत्रे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माग कधी झालं नाही, पुढं कधी होणार नाही असे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेजी, धर्मवीर दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून जहाज को जो डुबाता है उसे तूफान कहते हैं, जहाजों को जो डुबाता है उसे तूफान कहते हैं, ऐसे तूफानों को टकराने वाले को एकनाथ शिंदे कहते हैं. अशा तुफानाशी नेहमी संघर्ष करणारे, टकराव करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, पक्षप्रमुख आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, विधानसभेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरेजी, शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब, आमचे मित्र माननीय नामदार संजय राठोडजी, आमदार राजू खरे साहेब, आमदार शहाजीराव बापू पाटील, माजी खासदार रवी गायकवाड सर, आपले सोलापूर जिल्ह्याचे लोकसभा प्रमुख महेश साठेजी, माननीय शिवाजीराव सावंत साहेब, महिलाचे सर्वश्री सर्व आपले बोरामणीचे अनिताताई माळगेजी, पारंडेताई, राठोडताई, आमचे तालुका प्रमुख संजय देशमुखजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेनेचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी, आज इथं प्रवेश घेतलेले सर्व माजी सभापती, माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, आमचे बंधू शंकर मेत्रे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण, जवळजवळ 10.5 तासापासून आपण इथं उपस्थित असलेले, खरं म्हणजे तुम्हाला किती नतमस्तक व्हावं तेवढे कमी आहे. उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आणि पत्रकार मित्र, फानुस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानुस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. उशीर झाला, साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता आज मुंबई डोंबिवलीमध्ये, मेघडंबरीचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण होतं. त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत त्या मतदारसंघातले, तिथले 6 वाजता कार्यक्रम होता. तरी पण ते कार्यक्रम सोडून साहेब आम्हाला प्रवेश देण्यासाठी आले, त्याबद्दल साहेब तुमचे कोटी कोटी आभार आहेत. आमचे लोकांना सगळ्यांना वाटत होतं किंवा मित्रांनी असं कसं काय निर्णय घेतला.
येईल बिडो कस कळसता कळस सुमकोड रे 5 मिनिट सुमकोड रे 1957 पासून माझ्या वडिलांपासून आजपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतो. ह्या 6 महिन्यामध्ये मागच्या विधानसभेच्या वेळी जे लोकांनी मला 1 लाख मतदान दिलं ते सगळे लोक म्हणायचे आता काहीतरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. मी संपूर्ण महाराष्ट्रभर चौकशी केली आमच्या मित्राकडनं कुणीकडे जायला पाहिजे. काही लोक मध्य प्रदेशातले लोक पण सांगितले आमच्या लोकाला वो महाराष्ट्र का है तो को वो शिंदे साहब उसके तरफ जाने को बोलो बोले थे. त्याला माहित नाही शिंदे साहेब कोण आहेत ते. आमचे काही लोक महाकालेश्वरला गेले होते उज्जैनला. त्यांनी तिथं विचारले आमच्या मित्रांचं काहीतरी चाललं इकडे तिकडे जायचं कुठं जायचं पाहिजे. त्यांनी म्हणले वो महाराष्ट्र में है देखो तुम्हारा वो शिंदे बोलकर है कोई तो एकनाथ शिंदे उनके पास जाओ बोलो वो आगे का बहुत बड़ा होने वाला है बोले. वो साक्षात महादेवांचा आशीर्वाद मिळालेली व्यक्ती आहे. मला ओळखते साहेब मी पण त्यांच्याबरोबर काम विधानसभेत होतो. साहेब त्यावेळी विरोधी पक्षनेते होते नगरविकास मंत्री होते. साहेबांना आठवते की नाही माहित नाही. मी सकाळी जाऊन काम दिले की संध्याकाळीपर्यंत ओके काम ते ऑर्डरच यायचे होते. म्हणजे एवढा तगडा नेता आहे आपला दिलेले शब्द पाळणारा. म्हणून सगळ्यांनी सांगितलं आपल्याला आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे जायला पाहिजे. तोच माणूस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मध्ये मध्ये हात सोडणार नाही म्हणून सांगितलं. मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये आमचं एकमेव घराणं आहे की कधी पक्ष बदलला नव्हता असत 68 वर्षांमध्ये. केवळ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी जे दिलेले शब्द पाळतात ते शब्दाकडे बघून आमच्या लोकांनी सांगितलं नाही आपण साहेबांसोबतच जाऊ. म्हणून हा निर्णय घेतला. आम्ही साहेबांना भेटलो. साहेब म्हणलं काय काळजी करू नको भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले मला साहेब. हे स्वामी समर्थांची पुण्यनगरी आहे. स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्य आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. असंच वाक्य साहेबांनी मला सांगितलं. मी खरं अजून जास्त बोलायची इच्छा आहे पण आज बोलत नाही कारण मला माहित आहे साहेब आता परत इथनं गुलबर्ग्याला जाणार मुंबईला जाणार आणि डोंबिवलीला जाणारच. 1 वाजू दे 2 वाजू दे 3 वाजू दे रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून लोकांसाठी काम करणारा नेता आम्ही राजकारणात बघितलंय. असा नेता दुसरा मिळत नाही कुठं. केवळ तुम्ही सगळेजण सकाळी 11 वाजेपासून आता जवळजवळ 11 तास झाले इथं बसलात तुम्ही. साहेबांचं बघावं साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं. साहेब अजून 2 तास लेट झाला तरी आमचे लोक बसले असते साहेब आपल्यासाठी. मी जास्त वेळ घेत नाही. साहेब आपण आलात आम्हाला फार बरं वाटलं. एअरपोर्ट बसलो होतो मी राजू खरे उत्तम जानकर अभिजित पाटील आणि आपले चौगुले साहेब. तिथं फोन आला कॅन्सल झाला कार्यक्रम म्हणून. अधिकाऱ्यांनी चुकीचं सांगितलं. तिथं साहेबांचं सोलापूरला यायचं कॅन्सल झालं गुलबर्ग्याला चालले तसं सांगितलं नाही त्यांनी. मग चिडले राजू खरे उत्तम जानकर चौगुले ते एसीपीला चांगलं झापले त्यांनी फोनवर. आता ते शब्द बोलत नाही मी तर जाहीररित्या साहेबांसमोर. म्हणजे म्हणून मी सुरुवातीलाच ते वाक्य म्हणलं तुम्हाला. फार लोकांची इच्छा होती की साहेब इथे येऊ नये कार्यक्रम होऊ नये. काय कुणास ठाऊक आता आम्ही कधी वाईट करायचं सोडा कुणाचं वाईट चिंतलं पण नाही मी आज माझ्या आयुष्यात पूर्ण. तरी पण लोकांना वाटतं असं काहीतरी. ठीक आहे आप भला तो जग भला. आम्ही चांगलं असतं तर जग सगळं चांगलं असतं आपल्याबरोबर. त्या न्यायाने आम्ही
इथं हे करतो. साहेब अजून एक वैशिष्ट्य सांगतो, ह्या लोकांचं किती वर्णन करावं तेवढं थोडं आहे. कोणालाही 5 पैसे दिले नाही आम्ही आणायला. सभेला मी कधीच माझ्या 40 वर्षात कधी मी पैसे देऊन सभेला माणसे आणले नाहीत. हे स्वाभिमानी लोक आहेत म्हणून 11 तास बसलेले आहेत इथे. नाहीतर पैसे देऊन आले असते की 2 तास झाले की उठून जातात. हे आमचे निष्ठावान, आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मी आपला जास्त वेळ घेत नाही. साहेब आमचा अक्कलकोट तालुका कर्नाटकला लागून सीमेवर असलेला तालुका. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेला तालुका. इथं बोलते सगळे कन्नड, लिहिता वाचता येत नाही जास्त लोकांना, पण बोलीभाषा कन्नड आहे. कर्नाटक जवळ असल्यामुळे त्यांचे रूढी परंपरा संस्कार पण कर्नाटकचे आहेत आमच्यावर. राठोड साहेबांना माहित आहे, नेहमी येते. त्यांचा बंजारा समाज पण इथं जास्त आहे. इथं आमच्या तालुक्यात जेगाव एक्सप्रेस कॅनलचं काम मंजूर झालेलं आहे. निम्म काम आणून सोडलेलं आहे. मी परत त्याला आपणच मुख्यमंत्री असताना 400 कोटी मंजूर केलेत. ते निधी अजून वितरित झालं नाही आम्हाला. तेवढं ते काम झालं तर आमचे जवळजवळ 17,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्यासाठी आपण ते मंजूर झालेले त्याचा निधी आम्हाला मिळवून द्यावा एवढंच विनंती करतो. आणि आमच्या गावात एक बबला म्हणून आहे, शेवटचं जे आज केटीवर इथे कुर्नूर धरणात पाणी जातं बोरीवर, तिथं बबला आहे. तिथं सर्वे पण झालेला आहे. जास्त नाही, त्याला काय 40-50 कोटी रुपये लागणार आहेत. ते झालं तर त्या भागातले जवळजवळ 30-40 गावाला त्याचा फायदा होणार. आमच्या तालुक्याचा एकमेव असा तालुका आहे, 3 नगरपालिका आहेत, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी. तिन्ही नगरपालिका क वर्गातले आहेत सगळे. त्यामुळे ह्या नगरपालिकेचे कामं करण्यासाठी आम्हाला निधीची फार आवश्यकता भासते. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, तिन्ही नगरपालिकेकडून, तिन्ही नगरपालिकेला जर आपण 100 कोटी दिले तर 300 कोटीचा निधी दिला तर खातं आपल्याकडे, त्यामुळे काय अडचण नाही. तेवढे 300 कोटीची निधी द्यावा म्हणून असं मी आपल्याला विनंती करतो. इथे लहानसं धरण आहे साहेब, पूर्ण धरण आमच्या तालुक्यात. आम्हीच त्यावेळी बांधलेलं आहे आमच्या काळामध्ये. त्या धरणावर, जसं उजनी धरणावर आपण ज्या प्रकारे पर्यटन विकास झाला आहे, त्याच धर्तीवर कुरनूर धरणावर सुद्धा पर्यटन विकास व्हावा आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी असं मी मागणी करतो. अक्कलकोट तालुक्यात MIDC पण व्हावी असं मी विनंती करतो. अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न साहेब, एकरूप उपसा सिंचन योजना पूर्ण झाली. तिकडे जे दक्षिण सोलापूर तालुक्यात पण माझ्या मतदारसंघात आहे. बाकीच्या गावाला पाणी आलं, पण अजून 14 गावं राहिलेत. ते बाजूला लागूनच आहेत. ते जास्त नाही, त्याला फक्त एक 1.5 TMC पाणी जर आम्हाला उजनीमध्ये आरक्षण करून मिळालं तर त्या 14 गावाला पाणी मिळू शकतं. ते फार दिवसापासून, फार वर्षापासून प्रलंबित आहे साहेब. आपल्या हातून ते निश्चित काम होणार आहे. त्या 14 गावासाठी आपण तो प्रश्न मार्गी लावावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं बोरामणी विमानतळ 10 वर्षापूर्वी मंजूर झालेलं. बाकीच्या आमच्या नंतर गुलबर्गा झाला, गुलबर्गा चालू झालं. ते आता कार्गो आहे साहेब. ते विमानतळ मध्ये थोडं निधी देण्याचा प्रयत्न झाला, पण निधी पूर्ण मिळाला नाही. ते कुठलं माळडोक एकच पक्षी आहे साहेब तिथं. ते माळडोकचं कारण दाखवतात. जर तिथं जर विमानतळ झालं बोरामणीचं तर आमचं सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि बाजूचं इकडे विजापूर जिल्ह्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा माल, सकाळी पिकलेला माल जगाच्या कानाकोपऱ्यात संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी आपण आम्हाला निधीची तरतूद करून द्यावी एवढंच या प्रसंगी सांगतो. परत एकदा आपण अक्कलकोटच्या नगरीमध्ये प्रथमच आलात त्याबद्दल अक्कलकोटवासियांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. असंच आपलं हात प्रेम आमच्या पाठीशी राहावं, कारण या उद्देशाने आमच्या लोकांना फार त्रास दिले साहेब, फार त्रास झालेले. ते निदान ते त्रास कमी व्हावा आणि विकास कामाला निधी उपलब्ध व्हावा एवढं मी आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द संपतो. आणि जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो 2 मिनिटातच. लोकांना फार चिंता पडली आणि पक्षांतर का केलं म्हणून. आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून 2 पक्षाची गोष्ट आठवली मला. एक शिकारी होता, फार फिरला शिकार करण्यासाठी, कुठं शिकार मिळालं नाही. त्याने जाऊन एका झाडाखाली झोपला, पडला असं
ते झाडावर एक कोकिळ येऊन बसलं. त्याला वाटलं आला बाबा आपलं कारण काहीतरी. त्याने तीर काढला मारण्यासाठी. ते कोकिळ सुरेख आवाजात गाणं म्हणू लागलंय. अरे केवढं सुरेख गळा यायचं. असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही म्हणून त्यांनी परत ते सोडला, तिथंच बसला. एक थोड्या वेळाने कोकिळीच्या बाजूला कावळा येऊन बसला. साठेसाहेब, कोकिळीच्या बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं ते शिकाऱ्यावर. आधी शिकारी हातात बाळ तीर म्हणलं इच्छायला आमच्यावर घाण करता काय नाही, उचलला आणि मारला त्याला. कावळा हुशार, तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं. कोकिळ धप्प दिशी खाली पडलं. यांनी बघायला गेला, बघितलं रे कोकिळ. कोकिळ काय म्हणला, अरे बाबा तू आम्हाला जीव वाचवला माझा, मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता, पण तरी तुझे माझ्यावर दया आली, तू तीर मारला नाही. कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर उडून जायला पाहिजे होतं, कावळ्याची संगत करायला नको होतं, मी नाही केलं म्हणून बाण माझ्या ह्याच्यात घुसला. असं हे पक्षांतराचं कारण आहे. तुम्ही अक्कलकोटकर आहात, नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्याचं, म्हणजे अकलेचं कोट आहे. ह्याचा अर्थ काय समजायचं समजून घ्या. एवढंच बोलून माझं 2 शब्द संपतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि सकाळी 11 वाजल्यापासून ज्यांची आपण प्रतीक्षा करत आहोत असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेब, सकाळपासून साहेब लोक तुमच्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून चहा पाणी न घेता फक्त तुम्हाला पाहण्यासाठी इथं जमलेत. आणि यानंतर मी साहेबांना विनंती करते की आम्हाला मार्गदर्शन करावं. तुम्हाला ऐकण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेब आपल्याशी संवाद साधतायत, सभेला संबोधित करतायत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर संभाजी महाराज की. आणि स्वामी समर्थ महाराजांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी स्वामी समर्थांना दंडवत घालतो. आणि तुम्ही सकाळी 11 वाजल्यापासून इथं आलेला आहात आणि आतापर्यंत तुम्ही थांबलात, तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या नगरीमध्ये त्यांना तर दंडवत मी घालतोच, पण तुम्हाला देखील मी या ठिकाणी दंडवत घालायला. खरं म्हणजे तुम्हाला दंडवत घालण्यासारखंच तुम्ही काम केलंय. एवढा वेळ कोणी थांबत नाही. आणि सिद्धराम म्हेत्रे यांनी सांगितलं की आम्ही पैसे देऊन लोक आणले नाहीत. मैत्रेजी, ऐसे तैसे लोक पैसे देऊन आणतात. लोक पण तुमचे काम म्हणजे रोग बाय ठोक. आणि मला देखील अशीच लोक आवडतात. खऱ्या अर्थाने आज जे आपण मगाशी म्हणालात की एक शेवटी जाता जाता आपण
सांगितलं कावळ्याची गोष्ट, तर मी आपल्याला एवढंच सांगतो, मगाशी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसने अयोध्येतील तंबू नेऊन ठेवले प्रभू श्रीराम, त्यामुळेच त्या पक्षाला उरले नाही काम. शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण हातात घेऊन उभा आहे तुमचा सिद्धराम. आणि त्यामुळे आता सगळ्यांचे विरोधकांचे होणार काम तमाम. आणि सिद्धराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू श्री शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. सिद्धराम म्हेत्रे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांचं देखील मोठं योगदान आहे. आणि गेले अनेक वर्ष त्यांचे वडील देखील एक मोठं प्रस्थ होतं आणि त्यांच्या आशीर्वादाने सिद्धराम म्हेत्रे आमदार झाले, मंत्री झाले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने. आणि म्हेत्रे परिवाराने कधी जात धर्म पंथ कधी पक्ष पाहिला नाही. आलेल्या माणसाचं काम एवढंच पाहिलं. आणि म्हणून इथल्या हिंदू, मुस्लिम, वीरशैव, लिंगायत सर्व लहान मोठ्या घटकांचा सिद्धरामजींना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला आहे. आणि म्हणूनच मी इथं आलो कसा तुम्हाला मी सांगतो. सकाळी आम्ही नागपूर मुंबई समृद्धी हायवेचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही अजितदादा आम्ही सगळे होतो. आणि तिथून डायरेक्ट अक्कलकोट स्वामी समर्थ नगरीमध्ये सिद्धरामांना भेटायला, तुम्हाला भेटायला, तुमचं दर्शन घ्यायला निघालो. पण मध्ये नाशिकला विमान होतं, तिथं जाताना देखील हेलिकॉप्टर पोचेल की नाही मला माहित नाही, अशी परिस्थिती होती. माझ्याबरोबर दादा भुसे होते. परंतु आपल्याला मला भेटायचंच होतं. मग तिथं पोचलो नाशिकला. आणि नाशिकला पोचल्यानंतर समजलं की विमान सोलापूरला उतरू शकत नाही. मग म्हणाले आता कार्यक्रम रद्द करायला लागेल. मी म्हणालो बिलकुल रद्द करणार नाही. मी म्हणालो पुण्याला जाऊन तिथून पुण्यावरून बाय रोड तुमच्यापर्यंत पोचायचं. पण तोपर्यंत म्हणालो मग बिदर, गुलबर्गा, विजापूर कुठलं एअरपोर्ट चालू आहे. आणि गुलबर्गा पण बंद होतं. मग केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करून ते विमान आमचं लँड होईल अशी विनंती केली आणि तिथं उतरलो. त्यामुळे बघा इच्छाशक्ती लागते. आणि तुमच्या मनामध्ये पण होतं एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता इथं आला पाहिजे. आणि मलाही सिद्धराम म्हेत्रे सारखा कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे. आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे देखील माझ्यापर्यंत आले पाहिजे. आणि त्यांची अख्खी टीम आपल्या सोबत आली पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांचं जनता जनार्दनाचं दर्शन झालं पाहिजे. ही इच्छा, प्रबळ इच्छाशक्ती होती. आणि त्यामुळेच मी इथं पोचू शकलो. तुम्हाला जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमी आहेत. खरं म्हणजे सकाळी 11 पासून आता वाजले 10, जवळपास
11 तास आपण या ठिकाणी थांबलेला आहात, म्हणून तुम्हाला मी खाली वाकून साष्टांग दंडवत घातला, तो यासाठीच घातलेला. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये दररोज लोक येत आहेत, अनेक पक्षाचे लोक येत आहेत, शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी येत आहेत. आणि म्हणून त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. मी मैत्रिणीला सांगितलं होतं, सिद्धरामांना त्यांच्या नावातच राम आहे. ते आता एवढे दिवस कसे काय लांब राहिले. आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला, मी येणार. मी एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा शब्द फिरवत नाही, पुन्हा माघारी नाही. मैंने एक बार कमिटमेंट कर ली तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं, आलो. आणि काँग्रेसचे एवढे वर्षाचे नेते, माजी मंत्री यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांच्या बंधूंचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. खरं म्हणजे अक्कलकोटला आल्यानंतर मनाला समाधान मिळतं, शांती मिळते. आणि स्वामी समर्थांच्या कृपा छत्राखालची पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीतला एक अनुयायी, शेकडो कार्यकर्त्यांचं, हजारो कार्यकर्त्यांचं शिवसेनेचा भगवा हातात धरतोय, यासारखा दुसरा आनंदाचा दिवस नाही. आणि म्हणून आपल्याला माहित आहे, मी निघालो, सोबत लोक येत गेले. एक त्याला एक हिंदी शेर आहे, मैं अकेला ही चलाता जानी बे मंजिल, मगर लोग साथ आते गए, कारवा बनता गया. असा हा कारवा वाढत चाललाय, लोक येत चालले. खरं म्हणजे या ठिकाणी मी एवढंच सांगतो, सिद्धरामजी तुम्ही भिवू नका. तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि जनता देखील तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणून सिद्धरामजी एक साधा सुद्धा कार्यकर्ता स्वतःला समजतात ते, परंतु त्यांनी जे काम केलंय, त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांचे सातलिंगप्पा मेत्रे वडील, बरोबर आहे, त्यांचं देखील समाज कार्य फार मोठं होतं. आणि म्हणून अतिशय श्रीमंत घराण्यात जन्म होऊन देखील त्यांच्या कधी स्वभावामध्ये श्रीमंतीचा कधी दर्प आला नाही. अगदी गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याला भेटणं, त्याला मदत करणं, कुठलाही अहंकार नाही, गर्व नाही. आणि म्हणूनच अशाच माणसाला भेटायला मला आवडतं. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा, या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो. आणि अनेक लोक वडिलांच्या नावावर बडाया मारतात, फुशारक्या मारतात, परंतु सिद्धरामजींनी कधी ते काम केलं नाही. सिद्धरामजी जमिनीवर पाय ठेवून चालले, जमिनीवरचा कार्यकर्ता बनले. आणि म्हणून कधी त्यांच्या मनाला अहंकाराचा स्पर्श झाला नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याचा नेता अशी त्यांची, कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. कार्यकर्त्यांचा खंबीरपणे पाठराखण करण्याचं काम त्यांनी केलं. परंतु त्यांनी हयात घालवली काँग्रेसमध्ये, परंतु काँग्रेसचा हात सोडून त्यांनी या शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला आहे.
मी मगाशी म्हणालो, मी काय कोणावर टीका करणार नाही, परंतु जिथे दिशा नाही, जिथे दशा झाली, तिथे काय सिद्धराम म्हेत्रे हे अनुभवी आहेत आणि खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा मी सांगतो, त्यांच्या नावात राम आहे. त्यांना आता कळलेलं आहे की एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो. 2.5 वर्षात जे काम केले या राज्यामध्ये त्यांनी पाहिलंय, अनुभवलंय. आणि म्हणून जहा नहीं चैना वहा नहीं रहना हे सिद्धरामजीने ठरवलं आणि आज ते शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांना देतो. सिद्धरामजी, तुम्ही आता शिवसेनेत आलेला आहात. तुम्हाला मी एवढंच सांगतो, आज माझ्यासोबत दादा भुसे आणि संजय राठोड दोघंही होते. 3 वर्षापूर्वी आम्ही देखील जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली आणि एक वैचारिक मतभेद झाले, त्यावेळेस सत्ता आम्ही सोडली. सत्तेहून पाय उतार झालो. मी मंत्री होतो, माझ्यासोबत 8 मंत्री होते, 50 आमदार होते. या 3 वर्षापूर्वी राज्याने एक मोठा संघर्ष पाहिला, एक उठाव पाहिला. एक राज्याने नाही तर देशाने नाही तर जगभरातल्या 33 देशाने याची नोंद घेतली. आम्ही सत्तेसाठी नाही, विचारांसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचललं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील ते स्वीकारलं. 2.5-3 वर्षापूर्वी, 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आपण पाहिलंय. सगळे कामं थांबली होती, स्पीड ब्रेकर होता, स्थगिती सरकार होतं. आम्ही ते पुढे नेलं. आज दादा भुसे, संजय राठोड सारखे 50 लोक सोबत उभे राहिले. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माग एवढी मोठी ताकद उभी कधी राहते की ज्याच्यावर विश्वास असतो तेव्हा. आणि ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, युती धर्म मोडला, त्यांचा टांगा आम्ही पलटी करून टाकला आणि सर्वसामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आणलं. आणि आपण पाहताय, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, सरकार, शेतकऱ्यांच्या योजना, युवकांच्या योजना. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो, लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं, काही आरोप किती अफवा पसरवल्या, चुकीच्या बातम्या पसरवल्या, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही. अनेक लोकांनी, सिद्धरामजींना माहित आहे, पूर्वी कुणी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलंय आणि म्हणून ते मी काढणार नाही. पण जे शब्द आम्ही दिलेत ते शब्द एक एक करून आम्ही पूर्ण करणार. कारण शेवटी महायुतीला तुम्ही प्रचंड विजय मिळवून दिलाय. आज पाहतोय आपण की खऱ्या अर्थाने आज या देशामध्ये जेव्हा पहलगामला आपल्या निरपराध लोकांना, आपल्या लाडक्या बहिणींच्या समोर, लहान मुलांच्या समोर, त्यांच्या कर्त्या कुटुंबातल्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानने केलं पहलगाममध्ये, त्यावेळेस अख्खा देश आपल्या लष्कराच्या मागे उभा राहिला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या मागे उभा राहिला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मागे उभा राहिला आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं, हे देखील आपण पाहिलं. आणि म्हणून पाकिस्तान धडा शिकवला, त्यांना पुन्हा हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, अशा प्रकारचं काम आपल्या लष्कराने केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज
खऱ्या अर्थाने आज सिद्धराम म्हेत्रेजींनी सत्तेवर किंबहुना आज इतक्या वर्षाचा पक्ष सोडून शिवसेनेसोबत आले. बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आमच्या मदतीला आलेले आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील आणि लोकांकडे पाठ करून स्वार्थाचं राजकारण सुरू केलं की जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहत नाही. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमची टीम तीच आहे. आज मी डीसीएम आहे, मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की 2.5 वर्षाच्या पूर्वी जेव्हा जे सरकार होतं त्यांनी फक्त स्थगिती देण्याचं काम केलं. हे काम याला स्थगिती, ते काम त्याला स्थगिती. पण आताचं सरकार, महायुतीचं सरकार प्रगती सरकार आहे आणि या ठिकाणी समृद्धी आणणारं समृद्ध सरकार, लोकांची समृद्धी. जीवनामध्ये दिवस बदलले पाहिजे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार आहोत. आणि म्हणून आज मी अभिमानाने सांगतो की या ठिकाणी केंद्र आणि राज्य एक डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि विकासाला वेग आलेला आहे, गती आली आहे. आज महाराष्ट्र विकासामध्ये पुढे आहे, आघाडीवर आहे. उद्योगधंदे येत आहेत, परकीय गुंतवणूक येते आहे. तुमच्या भागात देखील विकासाला चालना देण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, देवेंद्रजी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार ही विकास यात्रा सुरू आहे. त्यात आता सिद्धरामजींचे 2 हात लागले तर सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी देखील काम केलंय, मंत्री म्हणून काम केलंय आणि त्यांना देखील अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल आणि शिवसेनेच्या ताकदीचा फायदा सिद्धरामजीला देखील होईल, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून एकदा आम्ही ज्याचा हात धरला, ज्याला शब्द दिला की तो शब्द पाळणारे लोक आपण आहोत. आणि म्हणूनच वेळ बराच झालाय. मी खऱ्या अर्थाने आपल्याला एवढंच सांगेन, सिद्धरामजी, आपली जी सगळी टीम आलेली आहे, आता आपल्याला काम करायचं आहे. हे महायुतीचं सरकार आपण आणलं, काम केलं. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं. आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, नगरपंचायती, यामध्ये देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक. आणि म्हणून हे आपल्याला, ही आपली भूमिका, हे आपल्याला अभियान राबवायचं आहे. आणि म्हणून तुमच्यावर तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्यावर असलेलं प्रेम हे इथे आता इथं पाहायला मिळतं. हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे, तुमच्यावर असलेलं प्रेम आहे. हे राम लक्ष्मणची जोडी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एकनाथ शिंदे
हा मुख्यमंत्री होता, उपमुख्यमंत्री आहे आता, परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे, कार्यकर्त्याच्या अडचणी संकटात धावून गेलं पाहिजे, हे आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून हे राज्य समृद्ध करण्यासाठी आपल्या मागे श्री स्वामी समर्थ आहेत. आणि या ठिकाणी मगाशी सिद्धरामजीने जी कामं सांगितलेली आहेत, मी आपल्याला एवढंच सांगतो, विकास कामं आपला महायुतीचा अजेंडाच आहे. विकास, विकास आणि विकास. आणि म्हणून या आपल्या विकासाच्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, हा शब्द आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून मी आज शुभेच्छा देतो. पुन्हा जेव्हा मला बोलवाल तेव्हा वेळेच्या पूर्वी अगोदर या ठिकाणी एकनाथ शिंदे येईल, हा शब्द आपल्याला देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.